यानंतर आपण टॉप 18 न्यूज पाहूया। टॉप 18 प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये बटन नावाच्या गोळ्यांची नशा, 600 गोळ्या पोलिसांकडून जप्त। भुसावळमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग, 9 दुकानं जळून खाक, सुदैवानं जीवितहानी नाही। पुण्यातल्या जांबूत चोंभूत परिसरात बिबट्याचा धुमाकूळ, बिबट्याचा घरासमोरच ठिय्या, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। खेडच्या लोटेमधल्या गोशाळेत देशी गायींच्या चारा पाण्यासाठी उपोषण, कोकरे महाराजांचा उपोषणाचा 4था दिवस। सांगलीमध्ये निवासी डॉक्टरांच्या क्वार्टर्सचं काँग्रेसच्या वैद्यकीय सेलकडून पंचनामे, लवकरात लवकर दुरुस्तीची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा। महाराष्ट्रात मॅकडॉनल्ड्सचा परवाना रद्द, अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई। सांगलीतल्या कृष्णा नदीचं पात्र पुन्हा कोरडं आणि त्यामुळे सांगलीकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता। गोंदियात 80,000 हेक्टरपैकी 21,101 हेक्टरवर उन्हाळी धानाची रोवणी, शेतकऱ्यांचं जोमानं काम सुरू। कल्याण शिळफाटा रस्ता आज रात्री 11 पर्यंत अवजड वाहतुकीसाठी राहणार बंद, बालाजी महोत्सवामुळे प्रशासनाचा निर्णय। धोकादायक सायन उड्डाणपूल बंद करण्यासाठी पुन्हा एकदा नव्या तारखेची घोषणा, 29 फेब्रुवारीपासून पूल वाहतुकीसाठी बंद राहणार। मलंगगडावर जाण्यासाठी फिनिक्युलर ट्रॉली 15 दिवसात सुरू होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। आंगणेवाडी यात्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान विशेष रेल्वे गाडी, 1 मार्चला रात्री 10:15ला रेल्वे गाडी रवाना होणार। मुंबईतल्या प्रमुख उड्डाणपुलांना बोगनवेलचा साज, पालिकेकडून प्रायोगिक तत्वावर 20 उड्डाणपुलांची निवड। तब्बल 78 दिवसांनंतर मुंबई विद्यापीठाकडून पदव्युत्तर विधीच्या द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल जाहीर, 24.24% विद्यार्थी उत्तीर्ण। एसटीतनं प्रवास करण्यासाठी प्रवाशांचा आता डिजिटल तिकिटांकडे कल, डिजिटल तिकीट विक्रीत 34% वाढ। शेतकऱ्यानं पिकांच्या संरक्षणासाठी बनवला हवेवर चालत आवाज करणारा पंखा, उपकरणाला परराज्यातही मागणी। द्वारकातल्या सुदर्शन सेतू पुलाचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, सुदर्शन सेतू ठरणार देशातील सर्वात लांब केबल ब्रिज। आणि दिल्लीतल्या सिंघू आणि टिकरी बॉर्डर अंशतः सुरू करण्याचा निर्णय, स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा।